आता आपण काँग्रेस भवन या ठिकाणी आलेलो आहोत. पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्याकडे आपण आलो. काल जो व्हिडिओ व्हायरल झाला होता पुणे महानगरपालिकेचा नगरसेवकांच्या वादविवादाचा, त्या संदर्भात नेमकं काय घडलं आणि दादांची काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत प्रशांत दादा आहेत. दादा काय घडलं होतं? मागच्या एक 8-10 वर्षामध्ये किंवा साधारणतः 12 वर्ष जेव्हापासून नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हापासून वेगवेगळ्या शहरातले, वेगवेगळ्या राज्यातले नगरसेवक का फुटतात, आमदार का फुटतात, खासदार का फुटतात, त्याचं उत्तर किंवा त्याचा एक चांगला उत्तम दाखला, घाणेरडा दाखला आहे, पण खरा दाखला देण्याचं काम हे भाजपच्या नगरसेवकांनी काल पुणे महानगरपालिकेत केलेलं आहे. काल भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्याकडे जे पाचवी बहुमत आहे, 120 नगरसेवक आहेत, त्याच्या जीवावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना मारण्यापर्यंत मजल मारली. आणि हे आम्ही काय फक्त सांगत आहे, तर फुटेजमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांनी हात उगारणे, अंगावर धावून येणे इथपर्यंतची घाणेरडी पसरली. मुळात पुणे महापालिकेला खूप मोठा इतिहास आहे. जुनं सबर्बन इंग्रजांच्या काळात, नंतर नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका, असं साधारणतः 150-200 वर्षाचा या महापालिकेचा इतिहास राहिलेला आहे. आणि आम्हाला एका गोष्टीचा अभिमान आहे की महात्मा ज्योतिबा फुले या महापालिकेचे नगरसेवक होते. त्याच्यामुळं आम्ही कुठल्या महापालिकेचे नगरसेवक, तर महात्मा ज्योतिबा फुले ज्या महापालिकेचे नगरसेवक, त्या महापालिकेचा नगरसेवक पदाचा वारसा आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा चालवतो, याचा समाधान किंवा अभिमान आमच्या मनात आहे. शहराचं महापौरपद मी भूषवल्यामुळं या महानगरपालिकेचं पावित्र्य किती मोठं आहे माझ्यासारख्याला माहिती आहे. दुर्दैवाने जी भाजपची मंडळी या ठिकाणी सत्तेत आलेली आहे आणि ती ईव्हीएम मुळे आली आहेत, पैसे वाटून आले आहेत, किंवा लोकांना या ठिकाणी हिंदू मुसलमानांचा नाही का खोटा वाद लावून आलेत, हा भाग वेगळा आहे. पण त्यांनी काल ज्या पद्धतीने दादागिरी केली ती अत्यंत चुकीची. त्याचं कारण आहे की काल आम्ही पाणी पुरवठ्यावर आंदोलन केलं, आरोग्य खात्याच्या संदर्भातल्या ज्या चुकीच्या गोष्टी त्या मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे भाजपच्या मंडळींना माहिती होतं की आम्ही बोपोडीतला विषय या ठिकाणी चर्चेला आणणार आहे. बोपोडीतला विषय काय होता? एक 15 दिवसापूर्वी अर्ध्या रात्री म्हणजे म्हणजे भल्या पहाटे 1000-1500 पोलिसांचा बंदोबस्त घेऊन तिथला एक दर्गा पाडण्यात आला. ज्या दर्ग्याला 200 वर्षाचा इतिहास आहे. बरं, पाडण्यात कुठला आलाय की जो रस्ता रुंदीमध्ये पण येत नाही. मेट्रोचा जो रूट आहे त्या रूटवर काहीतरी त्यांना सुशोभीकरण करायचंय. त्याच्यासाठी पुलाखाली असणारा हा दर्गा त्या ठिकाणी त्यांनी तोडला. कुठली पूर्व सूचना नाही, कुठली नोटीस नाही, संबंधितांना विश्वास घेण्यात आला नाही. माझं म्हणणं आहे, हिंदू असतील, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, वेगवेगळ्या धर्माची जी काही धार्मिक ठिकाणं आहेत ती रस्त्यामध्ये येतात. उद्याच्या काळात सुशोभीकरण करायचं असेल किंवा रस्तारुंदी करायची असेल, तुम्ही त्यांना परिसर नोटीस द्या, बोलावून घ्या, विश्वासात घ्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातली सगळी मंडळी एकत्रित बसा, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या. आणि मग ते ऐकत नसाल तर तुम्हाला ज्या काय गोष्टी करायच्या त्या कायदेशीररित्या करा. पण दुर्दैवाने बोपोडीच्या प्रकरणात कुठंच या संदर्भातलं नाही का कायदे नियम पाळण्यात आले नाही. आणि मग या संदर्भामध्ये ही कारवाई आपल्या अंगलट आली, कारण असं त्यांच्या लक्षात आलं भाजपवाल्यांच्या, कारण की ही हिंदू मुसलमान वाद पेटवण्याकरता आली. दुर्दैवाने त्या ठिकाणी आरपीआयचे नेते, भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले परशुरामजी वाडेकर हे त्या भागाचे नगरसेवक आणि या शहराचे उपमहापौर आहेत. त्यांनी त्या ठिकाणी गप्प बसण्याची भूमिका घेतली. काल सभागृह ते शांत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमच्या महाविकास आघाडीचा जो पक्ष आहे, सहकारी पक्ष, त्यांचे नगरसेवक आहेत, त्यांनी अचानकपणे त्याच्या विषयावर बोलायला नाही का सुरुवात केली. मुळात आम्ही सरतेशेवटी त्या विषयावर बोलणार होतो, तर त्यांनी तो विषय चालू केल्या केल्या भाजपच्या नगरसेवकांनी एकूण सभागृहात हल्ला बोलला चालू केला आणि ते त्यांच्या अंगावर धावून आले. हिंदू मुसलमान विषयावर ते बोलू लागले. हे महापालिकेचं दुर्दैव आहे. या महापालिकेत पूर्वीच्या 150 वर्षात किंवा 1950 साली महापालिका स्थापन झाल्यानंतर आता साधारण 74 वर्षात अशी कधीच घटना घडली नाही. म्हणजे विचाराची लढाई आहे. पूर्वी सुद्धा खूप नका मातबर नेते या सभागृहात होते, ते एकमेकांवर टीका करायचे, पण अंगावर धावून जात नव्हते किंवा शिव्या देत नव्हते किंवा मारामारीची भाषा करत नव्हते. दुर्दैवाने हे भाजपवाले करतात. याच अशाच स्टाईलनी त्यांनी या राज्यातले, या देशातले वेगवेगळ्या नका राज्यातमध्ये नगरसेवक, आमदार, खासदार फोडलेत. कुठं ईडी, कुठं सीबीआय, कुठं इन्कम टॅक्सचा धाकड, कुठं अशा प्रकारे धार्मिक नाही का एकूणच ध्रुवीकरण करून अशा प्रकारचा नंगानाच चालू आहे. या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. महापालिकेचा नगरसेवक, माजी महापौर म्हणून या कालच्या कृत्याची, हे कृत्य म्हणून माझ्यासारख्याला ही लाज वाटते की हे पुणे महापालिकेत घडलेलं आहे. पण दुर्दैवाने आता पुणेकर नागरिकांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. तुम्ही कमळवाल्यांना जर मतदान केलं असेल तर कमळवाले पुढच्या पिढीला अशाच प्रकारचा वारसा देणार आहेत. दुसरा कुठला वारसा देणार नाही. चोरी कशी करायची, मारामारी कशी करायची, हिंदू मुसलमानांमध्ये वाद लावून महागाई, बेरोजगारीवर त्या ठिकाणी कसं दुर्लक्ष करायचं, हा हातखंडा भाजपवाल्यांचा आहे. कृपया याच्यातून आता सावध होण्याची गरज ही पुणेकरांनी, महाराष्ट्रातल्या नागरिकांवर आली आहे, ही वस्तुस्थिती. म्हणजे आपण जर पाहिलं की काल जो प्रकार घडला आणि असे अनेक काही विषय असतील याच्यावरती काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी
खूप तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. अधिक माहितीसाठी पाहत राहा रोकटोक महाराष्ट्र. अक्षय दोमाले, पुणे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.